नमस्कार. आपण ऐकतोय नात्यांची गोष्ट. गोष्टीमध्ये आपण आलोय वाद, संवाद आणि माफी मागण्याच्या विषयापर्यंत. माफी म्हणलं की सोपा उपाय म्हणजे सॉरी म्हणणं. या सॉरी शब्दाचा अर्थ असा आहे की मी आत्ता चुकलो याचं मला वाईट वाटतच आहे, पण मी पुन्हा अशी चूक करणार नाही. माझा प्रयत्नही तुम्हाला नक्की दिसेल. पण काही माणसं जगताना खूप लूज जगतात. सतत चुकायचं आणि सॉरी म्हणून टाकायचं, अशी त्यांना एक सवय लागलेली असते. ही लोक फक्त ती वेळ मारून नेतात. मनातून आपण चुकलोय असा कोणताही भाव त्यांच्याकडे नसतो आणि त्यामुळे माफी मागितल्यावर वागण्यातही कुठलाच बदल दिसत नाही. अशा लोकांच्या बाबतीत 2-3 वेळा संधी देऊन जर बदल दिसत नसेल तर माफ करणाऱ्या माणसानी बदल करणं गरजेचं असतं. अशा माणसांशी त्यावेळेला संवादाची आणि समजुतीची नाही तर समाचाराची आणि शासनाची गरज असते. पण खूप वेळेला माझा नवरा आहे, माझी बायको आहे, माझा मुलगा आहे, मुलगी आहे, माझं आईचं मन आहे, मी बाप आहे, पदरी पडलं पवित्र झालं असं म्हणत अनेक लोक सहन करत राहतात, माफ करत राहतात. पण हे बेफिकिरीने वागणाऱ्या वृत्तीला खतपाणी घालणं. इथे चुका करणारा नाही तर सतत माफ करत राहणारा दोषी असतो. या माफ करण्यामुळे काय होतं तर बेफिकिरीमुळे वागणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याची तर वाट लागतेच, पण सोबत राहणाऱ्याचं आयुष्यही प्रचंड मानसिक ताणामध्ये जातं. अशी व्यक्ती नोकरी व्यवसाय जर नीट करत असेल, पुरेसा उत्तम पैसा कमवत असेल तर बघायलाच नको. अशा वेळेला मग या लोकांची वर्तणूक अतिशय मस्तीची, उद्दामपणाची होते आणि इथे कुटुंबाचे खूपच हाल होतात. हे पाहून असं वाटतं की ही व्यक्ती अशी का वागत असेल. तर अशी व्यक्ती वाढताना आई वडील, आजी आजोबा किंवा घरातली एखादी अशी व्यक्ती जी खूप जवळची आहे, रोजची संपर्कात आहे, यांचं पाठीशी घालणं, न रागावणं, नाही न म्हणणं, अति कौतुक करणं, हवी ती प्रत्येक गोष्ट लगेच आणून देणं, अशा गोष्टी मुळाशी दिसतात. मुलांसोबत वाढताना या सिरीजमध्ये या सगळ्याची उत्तरं तुम्हाला नक्की सापडतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पुढच्या भागामध्ये बोलूया माणसांच्या अधीम भावनांबद्दल. धन्यवाद.